लाईव्ह 24 तास. कोल्हापूर जिल्ह्यात एकीकडे पाणी टंचाईचं गंभीर संकट निर्माण झालं, तर दुसरीकडे दूधगंगा नदीपात्रात उभारण्यात आलेल्या रहस्यमय दगडी बांधामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. हे बांध नेमके कोणी उभारले, कोणाच्या परवानगीने उभारले आणि यामागचा उद्देश काय, पाहूयात हा विशेष अहवाल. दूधगंगा नदीच्या उजव्या कालव्याच्या जलसेतू शेजारी नदीपात्रात मोठमोठे दगड टाकून बांध उभारण्यात आल्याचं समोर आलं. मात्र या बांधकामाबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाला. सध्या काळंबावाडी धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसेच दूधगंगा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी पुरवठाही थांबवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कालवे कोरडे पडले आहेत. स्थानिकांच्या मते नदीपात्रात टाकण्यात आलेले दगड आकाराने मोठे असून हे काम यंत्रसामुग्रीच्या मदतीनेच करण्यात आलं असावं. विशेषतः JCB सारख्या यंत्रांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते नदीपात्रात अनधिकृत अडथळे निर्माण झाल्यास पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहावर परिणाम होऊ शकतो. भविष्यात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास अशा बांधांमुळे धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी जलसंपदा विभाग, महसूल प्रशासन आणि तहसील यंत्रणांनी संयुक्त पाहणी करून या दगडी बांधांची वस्तुस्थिती जाहीर करावी. तसंच अनधिकृत बांधकाम आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली. लाईव्ह 24 तास न्यूजसाठी समाधान म्हातुगडे. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.